नमस्कार. अतिशय आनंदाची बातमी आलेली. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं मराठी म्हण आहे. तसं अगदी प्रमाणे कोणाच्याही मनामध्ये शंका नसताना किंवा ही भरती लगेच येईल याच्या सोबत येईल हे कोणाला अपेक्षा नसताना तलाठी भरती या ठिकाणी जाहीर झालेली. म्हणजे आज 5 वाजता ऑफिशियली परिपत्रक आलेले शासनाचं जाहीर झालेले आहे. तब्बल 1539 तलाठी भरतीच्या नवीन जागा या ठिकाणी असणार आहेत आणि 5 ऑगस्ट पर्यंत त्याला तुम्हाला अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. लक्षात घ्या, यापूर्वी असा मुद्दा होता की 3000 प्लस या ठिकाणी तलाठी भरतीच्या जागा निघणार, परंतु आता तुम्ही जर पाहिलं तर 1539 तलाठी भरती पदासाठी जागा निघलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये इतरत्र मिळून जवळपास 5000 प्लस या ठिकाणी गट क च्या जागा आहेत निघालेल्या आहेत. म्हणजे महा मेगा भरती याला म्हटलं तरी चालेल. परंतु आता तलाठी भरती सोबतच दुसऱ्या कुठल्या भरत्या आलेल्या आहेत, नेमकं ते परिपत्रक काय हे तुम्ही सर्वप्रथम समजून आणि जाणून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला 1 मिनिटात पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी सांगतो. ओके, लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्हाला परिपत्रक सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. या ठिकाणी आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील एकूण 2619 रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. 25 जून रोजी. ओके, ऑलरेडी पब्लिश केले होते. आता या ठिकाणी फॉर्म भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. आयोगाच्या 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच शुद्धीपत्रकाचे अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे. 31 जुलै 2026 पर्यंत. ओके, आता आपण जे म्हणत होतो तलाठी भरती येणार जवळपास डिसेंबर मध्ये. ओके, आता डिसेंबर उलटून 6 महिने झाले, तर 6 महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये का होईना या ठिकाणी तलाठी भरतीला अनुसरून ज्या गट क च्या भरत्या आहेत, पदभार आहेत, ते सर्व मिळून असे जवळपास 5000 प्लस जागांचा मेगा भरती आले. आता सर्वप्रथम कुठल्या पदांसाठी आहेत हे तुम्हाला सांगतो. महसूल व वन विभागात, म्हणजे तुमचं काय, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट क, तसेच तुमचं विविध नियुक्ती प्राधिकारी, त्याच्या 1539 जागा आहेत. सर्वाधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी, नामांकित विद्यापीठ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही त्याची बेसिक पात्रता असणार आहे. ठीक आहे. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 5 ऑगस्ट 2026. जर तुम्ही तलाठी पदासाठी फॉर्म भरू इच्छिता तर 5 ऑगस्ट 2026 हा त्याचा अंतिम दिनांक, अंतिम डेट असणार आहे फॉर्म भरण्याची. म्हणून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे. पुढे चालून तुम्हाला खूप जास्त तयारी करायची. आता जे सिरियस कॅन्डिडेट होते तलाठी भरतीचे, त्यांची मागच्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून ऑलरेडी जोरदार तयारी. याच्यामध्ये अभ्यासक्रम सुद्धा थोडासा व्हॅरी केलेला आहे. लक्षात घ्या, अभ्यासक्रमावर सुद्धा मी तुम्हाला पुढे शॉर्ट मध्ये सांगतो. लक्षात घ्या, 5 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यासोबत दुसरं जे गट क चं पद आहे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, याच्यामध्ये काय, वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, लेखापाल गट क, ही सुद्धा गट क म्हणजे क्लास सी थोडक्यामध्ये, याचेच सर्व पदे असणार आहेत. त्याच्या राजांनो आहेत 11 जागा, कोणत्याही शाखेतील पदवी. ओके, जाहिरातीनुसार 1 ऑक्टोबर 2026. तसेच अगोदर शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल राहील. तुम्ही जर या पदासाठी म्हणजे कुठल्या लेखापाल, वरिष्ठ अधिलेखापाल, वरिष्ठ लिपिक या पदासाठी जर ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी वयाची मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. हे नोट करून घ्या. आता तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर मध्ये असाल गव्हर्नमेंटच्या तर तुम्ही सुद्धा नक्कीच फॉर्म भरू शकता. तिसरं आहे, चौथा आहे कृषी दुबळ विभाग, याच्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क, या ठिकाणी
54 जागा आहेत या ठिकाणी. ओके, तसेच नेक्स्ट आहे नियंत्रण, शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय 230 जागा आहेत याच्यामध्ये. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 155 जागा आहेत. महसूल व वन विभाग 480, महसूल व वन विभाग, लिपिक टंकलेखन नोंदणी व मुद्रांक विभाग 339, अशा 3088 जागांचं या ठिकाणी आपण जे बाकी केलेलं होतं की फक्त तलाठीलाच तेवढ्या, परंतु त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल गट क च्या या सगळ्या जागा आहेत 3088 पर्यंत आलेल्या आहेत. ठीक आहे, आणि या लास्टचा जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत फॉर्म भरायचा, आता शेवटला जी जाहिरात सांगितलेली आहे त्यामध्ये. ओके, याचा पुढे जर तुम्ही जाऊन सखोल चौकशी केली तर याच्यामध्ये थोडासा जो तुमचा अभ्यासक्रम असणार आहे, वयोमर्यादा असणार आहे, तुमचा जो एज रिलॅक्सेशन असणार आहे, कॅटेगरी असणार आहे, तुमचा आणखी शासकीय सेवेत असाल नसाल, माजी सैनिक, खेळाडू, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला मी पुढे स्टेप बाय स्टेप सांगतो. तत्पूर्वी जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरताल मित्रांनो, फॉर्म मध्ये कुठली चूक करायची नाही. सगळ्यात महत्वाचं, फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन प्रिंट काढून ठेवा. फॉर्म भरायच्या अगोदर व्यवस्थित फॉर्म 4 वेळेस क्रॉस चेक करा, कारण पुढे चालून जर तुम्हाला या ठिकाणी काय गडबड वाटली तर करेक्शन विंडो त्या ठिकाणी राहिलच, परंतु करेक्शन विंडोची वाट न पाहता किंवा ती वेळ येऊ नये यासाठी 4 वेळेस या ठिकाणी फॉर्म चेक करूनच तुम्ही सबमिट करा. ओके, आणि याच्यामध्ये आता जे तुम्ही ही परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे चलन भरणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म चलन तुम्हाला भरायचं आहे. म्हणजे काय, तुमचं डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल किंवा युपीआय असेल, स्कॅनर असेल, या थ्रू तुम्हाला हे जे चलन असणार आहे ते भरावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी नमूद केल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची नोट त्यांनी परिपत्रकामध्ये काय दिलेले तुम्हाला जस्ट 1 मिनिटामध्ये सांगतो, अतिशय महत्वाचे आहे. उमेदवारांनी पूर्व परीक्षा करता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. या वास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पद संख्या कमी असल्यामुळे अथवा सर्वांगाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेत अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची तर अगोदर काय म्हणतंय की नोटिफिकेशन मध्ये फॉर्म भरणं गरजेचं, तेव्हाच तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर तुमची कुठलीही नंतर तक्रार या ठिकाणी ऍक्सेप्ट केली जाणार नाही, असं ऑफिशियल एमपीएससी कडून त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे सदरचं शुद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता मुदतवाढ पहा, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026. 5 ऑगस्ट हा शेवटची तारीख असणार आहे 2026 12 वाजेपर्यंत. ओके, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 8 ऑगस्ट. 5 ऑगस्ट फॉर्म भरण्याचा आणि तुमचं जे ऑनलाईन पद्धतीने जे काही शुल्क आकारणी केलेली आहे शासनाने ती 8 ऑगस्ट पर्यंत तुम्ही जास्तीत जास्त भरू शकता, ते पण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. ओके, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली आहे. काही वेळेस म्हणजे याच्या अगोदर चलन थ्रू विद्यार्थी जी शुल्क आकारण्यात आलेली ती भरण्यात येत होती, त्याच्यामुळे काय होत होतं, खूप सारे प्रॉब्लेम येत होते. म्हणून शासनाने काय केलं, या ठिकाणी आता बँकिंग, युपीआय, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, डेबिट कार्ड एवढेच ऑप्शन या ठिकाणी. चलन पूर्णपणे क्लोज असणार आहे. सो कोणी चलन काढणार असेल तर त्या भानगडीत त्याला पडत पडू नका, डायरेक्ट तुम्ही नेट बँकिंग ऑनलाईन या पद्धतीने पेमेंट करायचं आहे. सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 5707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यापैकी आता 3088 एवढं त्यांनी पब्लिश केलेलं आहे. पुढच्या शुद्धीपत्रक इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. ओके, म्हणजे दिनांक 16 जुलै 2026 रोजीचा, म्हणजे 16 जुलै 2023 ला जे पब्लिश केलेलं होतं परिपत्रक त्याच्यामध्ये नियम व अटीमध्ये याच्यामध्ये कुठलेच बदल किंवा हे असणार नाहीये मित्रांनो. आता ह्याच्यावर तलाठी भरतीवर तुम्हाला अभ्यास कसा करायचा, फॉर्म कसा भरायचा, कुठले बुक्स रेफर करायचे. आता भरती म्हटलं की याच्यामध्ये खूप सारे लोक येतील बॅच विकत घेण्यासाठी. कोणी 500 रुपयाला ठेवेल, कोणी 1000 रुपयाला ठेवेल, कोणी 2000ला ठेवेल किंवा कोणी 5000ला.
ज्याचं जेवढी पब्लिसिटी असेल किंवा तुम्ही ज्यांना जेवढा रिस्पॉन्स द्याल त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते बॅच त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतील किंवा बॅचचे फीस ठेवतील. सो त्यांचा प्रश्न आहे बॅच कितीला ठेवायची आणि तुम्ही किती त्यांना रिस्पॉन्स करतात ते सुद्धा पूर्णपणे तुमचं आहे. परंतु जर तुमची मनापासून इच्छा असेल, जे अफोर्ड करू शकत नाहीत कुठल्याच क्लासेसची बॅच, या ठिकाणी ऑनलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डेड आणि ऑनलाईन सगळ्या पद्धतीने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नोट्स देण्याचा मी प्रयत्न करेन. सेकंडली तुमचं ऑनलाईन म्हणजे लाईव्ह बॅच या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करू. तसेच रेकॉर्डेड टाइप मध्ये सुद्धा बॅच आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. परंतु या ठिकाणी तुम्हाला कुठलेच शुल्क आकारले जाणार नाही. ही बॅच फ्री ऑफ कॉस्ट असेल. लक्षात घ्या, जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू माणसाला कधीच असू शकत नाही किंवा माणूस कधीच करू शकत नाही. जसं की ऑक्सिजन आहे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतो, तोच जर हॉस्पिटलमध्ये झाला तर त्याला हजारो लाख रुपये खर्च करावे लागतात आणि त्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कोण देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याची कदर करायला नक्कीच शिका. म्हणून तुमचा जर रिस्पॉन्स भेटला, तुम्हाला जर वाटलं की या तलाठी भरतीवर स्पेशल बॅच चालू करायची, पूर्णपणे 101% तुमच्या सक्सेस माग आपला नक्कीच छोटा खारीचा वाटा असेल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. सो तुम्ही कमेंट करून मला सांगा याची बॅच सुरू करायची असेल तर आपण त्यानुसार प्लॅन करू. शेड्यूल मी तुमच्या समोर प्रेझेंट करेल आणि पुढे आपण ते डे बाय डे रोज डेली रेकॉर्डेड व्हिडिओद्वारे आणि काही प्रमाणात लाईव्ह तुमचे प्रॉब्लेम सोल्युशन सुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रश्न कमेंट करा, तुमचे काही डाऊट्स कमेंट करा. या ठिकाणी इथेच थांबतो राजांनो. अशाच अपडेटसाठी नवीन अपडेट सोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.